नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। मी ज्या गोष्टीविषयी बोलतोय अत्यंत महत्त्वाचे। अनेक जण मला प्रश्न देखील उपस्थित करतील माझ्यावरती, अनेक जण मला समर्थन देखील देतील। मी त्या कमेंटकडे जास्त लक्ष देत नाही, पण हा विषय बोलणं महत्त्वाचं आहे आणि ही गोष्ट तुमच्यासमोर आणणं फार महत्त्वाचं होतं, म्हणून मी ही व्हिडिओ बनवतोय। आता याला अनेक जण म्हणतील की धर्माचं कसं काय तू रूप दिलंस किंवा धर्म कशा काय याच्यामध्ये घुसवलास, इथं कुठला धर्म आली, इथं कुठली जात आली। तुम्हाला हेच राजकारण कळत नाही आणि याच्यातच आपला सामान्य माणूस फसतो। याच्यातच या सगळ्या भावनिक गोष्टींमध्ये आपला सामान्य माणूस वाहत जातो आणि त्याच सगळ्या गोष्टीचंही मला असं वाटतं किंवा त्या सगळ्या गोष्टीचा फायदा हे बाकीचे राजकारणी घेतात। परवा बदलापूरची मागे घटना घडली, अत्यंत दुःखद घटना आहे, अत्यंत वाईट घटना आहे। महाराष्ट्रात किंवा देशभरामध्ये जे काही महिलांवरचे अन्याय अत्याचार चालू झालेत ना, अत्यंत अक्षम्य गोष्ट आहे, अत्यंत अक्षम्य। म्हणजे 4-5 वर्षाच्या चिमुकल्या पोरींवरती काय बळवे हात टाकतात, काय कसली म्हणजे त्यांना एवढी हवस काय त्या मुलींमध्ये आहे जे तुम्हाला हवंय। म्हणजे इतकी हैवानियत या लोकांच्या डोक्यामध्ये घुसली आहे। म्हणजे आणि याच्या मागं अनेक कारणं आहेत, अनेक कारणं आहेत। मग ते सोशल मीडिया असो, मग ते घाणेरडे सगळ्या गोष्टी पाहणं असो, सामाजिक सगळी आपली व्यवस्था असो, आपली प्रशासकीय व्यवस्था असो, आपले राजकीय व्यवस्था असो, प्रत्येक गोष्ट याला कारणीभूत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या पोलिसांचा किंवा ज्या कायद्याचा धाक पाहिजे ना, तो धाक कुठेही दिसत नाही। कुठेही म्हणजे कुठेही अक्षरशः काही ठिकाणी पोलीस देखील याला हातभार लावत आहेत। ही सगळ्यात धक्कादायक गोष्टी आहेत या। म्हणजे चला आपल्या पोरीबाईंनी जगायचं की नाही हाच प्रश्न आहे। असो त्या सगळ्या गोष्टी, बदलापूरची घटना घडल्यानंतर त्या रेल्वे स्थानकावरती प्रचंड मोठं आंदोलन झालं। त्या आंदोलनामध्ये तिथले रहिवासी, तिथले स्थानिक सगळे उतरले। असं म्हणजे तिथले पोलीस वगैरे सुरुवातीला जे आंदोलन झालं तिथं सगळे स्थानिक होते। पण त्यानंतर जी झाली दगडफेक, त्या दगडफेकीमध्ये इकडे सत्ताधाऱ्यांकडून सांगितले जाते की विरोधक जाणून बुजून तिथं उतरले आणि तिथं उतरल्यानंतर त्यांनी ते सगळं आंदोलन तापवलं, तो विषय तापवला। मग तिथं दगडफेक झाली, हिंस्र सगळ्या गोष्टी झाल्या, तिथं बसेस फोडल्या, गाड्या फोडल्या, सगळ्या गोष्टी त्यांनी पाहिल्या झाल्या तिथं। अनेक जण सांगतात खरं आहे, अनेक जण सांगतात खोटं आहे। पण एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती जर आंदोलन झालं तर ते चांगल्यासाठीच झालं होतं। म्हणजे ते काय विरोधकांनी केलं किंवा काय केलं म्हणून ते काय चुकीची गोष्ट नव्हती, विषय महत्त्वाचा होता, विषय महत्त्वाचा। याच्यामध्ये पोलिसांची चुकी आहे, निश्चित चुकी आहे। कारण 4-5 दिवस जर तुम्ही एखादी केस घ्यायला लावता तर ते दगडफेक नाही, मी तर म्हणतो तिच्या आईला ते रेल्वेचे ट्रॅक बिक उखडून फेकायला पाहिजे होते, निश्चित। ते विरोधक असले तरी मी दाद देतो त्या विरोधकांची। मग त्यावेळेला जर राजकारण करत असाल तर अशा ठिकाणी राजकारण केलं मी स्वतः ते ॲक्सेप्ट करेन। पण त्यानंतर 1-2 दिवसांनंतर उद्धव ठाकरे, शरद पवार, सगळी काँग्रेसची लोक महाराष्ट्र बंदची हाक देतात। कशाबद्दल? बदलापूरच्या गोष्टीबद्दल। मी येतो पुढे एक महत्त्वाचा विषय तुम्हाला सांगायचा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मी जे सांगणार आहे ना ते अत्यंत महत्त्वाचं आहे। पुढे त्यांनी महाराष्ट्र बंदची सगळी हाक दिली, महाराष्ट्र बंद करण्यासाठी सगळे त्यांचे कार्यकर्ते ते सगळे, कारण त्यांना पकडायचं होतं सत्ताधाऱ्यांना कैचीमध्ये। कारण त्यांना असं दाखवायचं होतं की इथं सत्ताधारी फेल झाले, देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत, त्यांच्या कार्यकाळामध्ये या सगळ्या गोष्टी घडत आहेत। पहिली गोष्ट म्हणजे मागे व्हिडिओमध्ये सांगितलं, कुठला गृहमंत्री किंवा कुठला मंत्री त्या कोणाला बलात्कार करायला निश्चित सांगत नाही। असं कोणी नसतं किंवा कोणी असा इतका घाणेरड्या खालच्या थराला जाणारा माणूस नसतो की जो बलात्कार कर म्हणून अशा 4-5 वर्षाच्या चिमुकलीवर हे सांगतो। निश्चित याच्यामध्ये एक गोष्ट, पोलीस प्रशासन सगळ्यात घाणेरडं भ्रष्टाचारी, तिथले शाळेतलं जे प्रशासन आहे ते देखील भ्रष्टाचारी, त्यांच्यामुळे ही सगळी गोष्ट झाली, ना की कुठल्या देवेंद्र फडणवीसांनी आणि एकनाथ शिंदेनी सांगितले। असं ते विरोधक बोलणारे काही बोल। जेव्हा हे सगळं आंदोलन करायचं ठरवलं या विरोधकांनी, हायकोर्टाने सांगितलं की आंदोलन करायला आमची स्थगिती आहे किंवा आंदोलनाचं काही करायचं नाही, जर केलं तर निश्चित पोलिसांनी याच्यावर कारवाई करावी। 2-3 दिवसानंतर शांततेत आंदोलन करायचं म्हणून मूक मोर्चा त्यांनी काढला। माहिती हे सगळं तोंडाबिंडाला पट्ट्या बांधून सगळे बसले। माझा एक प्रश्न आहे यावेळेला, मी जेव्हा ते सगळं पाहिलं यावेळेला एक माझा प्रश्न आहे शरद पवारांना, यावेळेला माझा एक प्रश्न आहे उद्धव ठाकरेंना, त्या काँग्रेसी लोकांना। 1-2 महिन्यापूर्वी जेव्हा आमची यशस्वी उरणमध्ये तिला कापून फेकलं जिहाद्याने, त्यावेळेला कुठे गेला होता तुम्ही? कुठल्या बेळामध्ये शिरला होता? कुठं हा तुमचा सगळा ढोंगीपणा दाखवताय आम्हाला? कुठे गेला होता तेव्हा तुम्ही? कशासाठी? कारण माहिती होतं त्यावेळेला महाराष्ट्र बंद केला ना, सगळी मुस्लिम मतं जातील, आपली सगळी मुस्लिम मतं जातील। हे असलं यांचं राजकारण। मी बोलणार नव्हतो पण मला बोलावंसं वाटलं, कारण मला नाही ते पाहावलं। कारण तुम्ही जर बदलापूरच्या घटनेविषयी जर महाराष्ट्र बंदची हाक देता आणि जर आंदोलन करताना, मी समर्थन करतो त्या आंदोलनाचं, पण मग यशस्वी शिंदेच्या वेळेला जर तुम्ही हा दुजाभाव करत असाल तर मग निश्चित तुम्ही या जिहाद्यांना पाठीशी घालताय।
निश्चित तुम्ही तुमच्या मतांचा विचार करताय, निश्चित तुम्ही तुमच्या मताला कुठं धक्का लागणार नाही याचा विचार करताय, कारण तो मुस्लिम होता. चला त्याच्या विरोधात आंदोलन केलं तर मुस्लिम समाज रागवेल, कारण त्या मुस्लिमांमध्ये हिंदूंच्या पोरीला मारलं तर गर्वाची गोष्ट होते. तुम्हाला माहिती आहे ही गर्वाची गोष्ट होते. म्हणजे यांना विरोध करायचं तर आपली मतं जातील. असल्या घाणेरड्या मानसिकतेची जर तुम्ही लोक असाल ना, तर तुमचा हा ढोंगीपणा निव्वळ ढोंगीपणा, एवढं लक्षात ठेवावं. निव्वळ ढोंगीपणा आहे हा तुमचा. मग तुमचं हे राजकारण आम्हाला कळलं. म्हणजे बदलापूरमध्ये जे तुम्ही केलं नाही, राजकारणच होतं. मग पश्चिम बंगालमध्ये जी घटना घडली त्याच्यावरती मूकमोर्चा का नाही काढला? असोच ना, ती आपलीच मुलगी आहे ना, आपलीच भगिनी आहे. मग तेव्हा कुठे गेला होता तुम्ही? बांगलादेशमधल्या हिंदूंवरती अन्य अत्याचार झाले तिकडे तर कुठले नरेंद्र मोदीने, अमित शहाने, बीजेपीने, योगी आदित्यनाथ तर नव्हते ना. तिथल्या लोकांनी हिंदूंवरती अन्य अत्याचार केले. कुठे गेला होता तुम्ही हिंदूच आहात ना. किती खालच्या थराचं राजकारण कराल? जरा स्वतःच्या मनाला विचारा. आयुष्य एकदाच येतं, मरून जाल काही दिवसांनी. सगळेच आपण मरणार आहोत. सगळेच राजकारणी सगळे निघून जाल. पुढच्या येणाऱ्या पिढीला तुम्ही काय देता याचा विचार करा. असलं घाणेरडं राजकारण नका करू. म्हणजे मेलेल्याच्या टाळवावरचं लोणी खाण्याची जर तुमची ही असली राजकीय कारकीर्द जर तुमची असेल ना, तर तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढ्या तुम्ही नासवता, एवढं लक्षात ठेवा. हे राजकारण आम्हाला कळत नाही असं नका समजू. आम्हाला सगळं कळतं. सगळ्या लोकांना काही येडे नका समजू की साले यांना काही कळत नाही. लोक तुमच्यापेक्षा 10 पावलं पुढं असतात. पण हे राजकारण तुम्ही जे केलं ते अत्यंत म्हणजे धक्कादायक होतं ना, अत्यंत राग येणार होतं, खरोखर राग येणार होतं. जर ती जी तुमची यशस्वी शिंदे मुलगीच आहे, ही जर तुमची मुलगीच आहे, मग हितं आंदोलन मात्र केलं, तिथं मात्र केलं नाहीत, मग कुणाला पाठीशी घालताय तिथं? हे सगळ्यात महत्त्वाचे काही प्रश्न मला पडले म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. तुम्हाला काय वाटतं सगळ्यांना आवर्जून मला कळवा. भेटू पुन्हा एकदा का नवीन व्हिडिओसोबत. तुर्तास धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.